जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या दोनही मान्यवरांचा स्वागत आपण या ठिकाणी करावं अशी आपल्याला विनंती करतो. या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या दोनही अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. हे अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि हा सोहळा आम्हाला या ठिकाणी करण्याची संधी मिळाली हे आम्ही या ठिकाणी आमचं भाग्य मानतो. आणि म्हणून या दोनही कृतिशील, संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा या ठिकाणी हा सन्मान सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थिती होतोय. मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावं. यानंतर मी मान्य श्री नानासाहेब कदम साहेब, विशेष कार्य अधिकारी, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय मुंबई साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. विचार आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी विचारमंचावर उपस्थित आपल्या परभणी व हिंगोली जिल्ह्याचे भूषण, तसेच ज्यांनी कृषी संस्कृतीच्या संदर्भाने कविता लिहिलेल्या आहेत असे आदरणीय इंद्रजित भालराव सर, ज्यांच्या अधीनस्थ काही दिवस आम्ही काम केलं, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अतिशय शिस्तप्रिय व लोकाभिमुख काम करणारे एक कडक अधिकारी म्हणून ज्यांचं नावलौकिक आहे. तसेच निढळ गावामध्ये 1983 पासून जवळपास 41 वर्ष जे अविरतपणे काम करत आहेत असे आदरणीय निढळकर सर म्हणतो मी, आदरणीय दळवी साहेब. त्यानंतर शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर साहेब, आदरणीय सर. तसेच आजचे सत्कारमूर्ती माझे मित्र ओमप्रकाश यादव भाऊ व ताई श्वेताताई, माझी पत्नी, सर्व उपस्थित मान्यवर, माझ्या लाडक्या गावातून आलेले सर्व रांजळेकर बंधू आणि उपस्थित सर्व इतर स्नेहीजन. खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, जटू सर्व भावे करू स्वर्ग गावा, या उक्तीप्रमाणे ही सर्व मान्यवर काम करतात. खरं पाहिलं तर आमचं काम अजून सुरू पण झालं नाही असं म्हणता येईल, किंवा 1-2% सुरुवातीला आम्ही पावलं टाकलेत असं आम्ही म्हणू शकतो. या एकंदरीत सत्कार सोहळ्यानिमित्त आमचा जो सत्कार ठेवलेला आहे, खरं पाहिलं तर अजून जसं म्हटलं तसं खूप कालावधी आणखी काम करायचं बाकी आहे आणि ते करूच. सर, सर्वप्रथम मी एक सांगू इच्छितो की माझ्या गावामध्ये जे काम झालं असेल त्याचं सर्व श्रेय हे माझ्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं आहे, माझ्या सर्व रांजळेकर बंधूचं आहे. माझं त्यातलं एक याच्यामधला एक घटक, एक रांजळेकर म्हणून जे काही असेल ते छोटासा घटक आहे. त्यामुळे याचं सर्व श्रेय जे झालं असेल आणि जे भविष्यामध्ये होईल त्याचं पूर्णतः श्रेय हे माझ्या रांजळ्यातल्या सर्वसामान्य सर्वांचं आहे, पदाधिकाऱ्यांचं आहे, सर्वांचं आहे. माझं गाव हिंगोली जिल्ह्यामधील औंढा तालुक्यामध्ये आहे आणि त्या गावाची जवळपास 1600 लोकसंख्या आहे. एक 70 ते 80% आमचा शिवार हा काळी कसदार जमिनीचा आहे. त्याचप्रमाणे सिद्धेश्वर आणि येलदरीचा डॅम जो आहे, म्हणजे पाण्याची मुबलकता आहे आमच्याकडे, विहिरीला देखील पाणी आहे आणि आमचे शेतकरी अतिशय कष्टकरी करतात, बागायती शेती फुलवतात, भाजीपाला घेतात, ऊस, हळद, कापूस पिकवतात. ते अशा मेहनती शेतकरी असलेला, तसेच शिक्षणाचा एवढाच उज्ज्वल वारसा असलेलं असं माझं एक अतिशय चांगलं गाव आहे. माझ्या गावामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा मानणारे लोक आहेत. माझ्या गावामध्ये ज्या पंथानं, ज्या संप्रदायानं समतेची शिकवण दिली, स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली, जातीभेदाचं कुठलीही मानलं नाही, अशा महानुभाव पंथाने वारकरी संप्रदायाचे अन्वयी आहेत.
ज्या तथागतांनी शांतीचा संदेश दिला त्यांच्या विचारांचे अनुयायी आमच्या गावात आहेत. असं एकंदरीत एक फुले शाहू आंबेडकर आणि पुरोगामी विचारसरणीला, विवेकवादी विचारसरणीला अनुसरून असलेलं, त्यांना प्रत्यक्षात मानणारं हे माझं रांजाळा गाव आहे. या गावामध्ये अगोदरपासून बरंच काम झालेलं आहे, पण एक कुठंतरी आजकालच्या काळामध्ये या आधुनिक पिढीमध्ये विशेषतः आमच्या मराठवाड्यामध्ये असं जाणवतं की आपापसामधला कुठला तरी संवाद हा थोडा कमी झालेला आहे. जो संवाद कमी झाला तो संवाद वाढवला गेला पाहिजे. चांगल्या विषयावरती लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि सामूहिक विषयावर काहीतरी सर्वांनी मिळून एक ठोस डिसिजन घेऊन पुढं झालं पाहिजे. ही एक भावना घेऊन जेव्हा गोंद्यावरून माझी इथं परभणीला बदली झाली तेव्हा प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावात काम करावं. तर आम्ही काही सर्व मित्रजण जमलो आणि आम्ही एक कन्सेप्ट आणली. ती कन्सेप्ट संकल्पना अशी होती की आम्ही रांजाळेकर विकास फाउंडेशन. ती संकल्पनेमधलं मूळ गाभा आहे, कारण की प्रत्येक गावामध्ये जर पाहिलं तर एकंदरीत गावामधला जे काही विषय होतो, गावातली लोकं चांगली असतात परंतु काही विषयावरून, छोट्या छोट्या विषयावरून ती कामं बाजूला पडतात. त्यातला मूळ भाग असतो श्रेयवादाचा. तर आम्ही ठरवलं की गावातलं कामाचं श्रेय कोण्याही एका व्यक्तीचं नाही. त्यात मी पुन्हा एकदा सांगतो, नानासाहेबाचा त्यात अतिशय छोटा खारीचा एक सर्वांदेखता एवढा वाटा आहे. सर्व माझ्या रांजाळेकर बंधूचा आहे. तर त्यामुळं आम्ही इथे ओमभाऊचीच काही कन्सेप्ट घेतल्या, काही इतर कन्सेप्ट घेतल्या आणि त्याच्यामधला मूळ गाभा घेतला की आम्ही रांजाळेकर विकास फाउंडेशन जे असेल त्या फाउंडेशनचं सर्व सदस्य असतील, त्याचं कुठेही रजिस्ट्रेशन करायचं नाही. आणि त्याच्यामधला दुसरा भाग आला की जे जन्मला मुलगा आहे आणि मरण पावणारा व्यक्ती आहे, हे सर्व गॅपमधली आणि जी लोकं आमच्या गावामध्ये काम करतात अशी कर्मभूमी असलेली सर्व लोक याचे एक पदसिद्धपणे सदस्य असतील. आता हा थेरॉटिकल पार्ट झाला, परंतु ही पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. या कन्सेप्टनुसार आम्ही ठरवलं की आपण काही मुद्दे घेतले, एक 15 मुद्दे आम्ही घेतले आणि त्या 15 मुद्द्यावर काम करू असा एक ड्राफ्ट बनवला. तो अंदाजे जुलै 2021च्या दरम्यान आमच्या गावातील आमच्या रांजाळेकर तरुण मुलांनी घराघरामध्ये वाटला आणि तो गावामध्ये वाटल्यानंतर काही लोकांनी विचार करावा आणि त्याच्यावर आपण कसं काम करू शकतो. त्याच्यामध्ये शिक्षण आलं, अभ्यासिका आली, वाचनालय आले, व्यायामशाळा आल्या, क्रीडांगण आले, शेतरस्ते, हे सर्व सामूहिक जे मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे मुद्दे घेतले होते. तो वाटला आणि या कन्सेप्टच्या नुसार जे काम आम्ही सुरू केलं त्याची सुरुवात माझे मित्र आदरणीय ओमभाऊ आणि श्वेताताई यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही 28 ऑगस्ट 2021मध्ये हे काम केलं. आमचे सन्माननीय सरपंच महोदय, सर्व सन्माननीय सदस्य आणि सर्वच आहेत, या सर्वांच्या पुढाकारातून आम्ही तिथे काम सुरू केलं. आणि आत्तापर्यंत अतिशय छोटं काम झालं, पण जे काय आलं ते आम्ही ते पॉझिटिव्ह काम केलं. त्यातलं एक काम थोडंफार वृक्ष लागवड झाली. महत्त्वाचं काम आम्ही जसं रामपुरीमध्ये चांगल्या कामाचं कौतुक करण्याचा बळीराजा महोत्सव सुरू केला, तो आम्ही आमच्या गावामध्ये सुरू केला. 1-2 अतिशय चांगले बळीराजा महोत्सव संपन्न झाले आणि त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करून आम्ही त्यांचा सत्कार केला. कारण की साहजिकच आहे, चांगल्याचं कौतुक केलं तर नक्कीच नवीन पिढीला एक मार्ग दिसेल की हा मुलगा काहीतरी, हा व्यक्ती काहीतरी चांगलं झालं आहे आणि त्याचं अनुकरण करण्याचा तो प्रयत्न करेल. दुसरा आम्ही एक भाग घेतला तो म्हणजे आम्ही बोलक्या भिंती घेतल्या. एक जसं म्हटलं की आजकाल गावामधल्या लोकांचा संवाद कमी झाला आहे, तो संवाद वाढला पाहिजे. आम्ही खूप प्रयत्न केले की गावातल्या महिला याव्यात, गावातले तरुण यावेत, गावातले सर्व लोक एकत्र येऊन आपण जे काम करतो त्याच्यामध्ये एका शुद्ध भावनेनं पुढं जावं. बरीच येत होती परंतु काही आणखी येण्याचं आवश्यकता होतं, मग त्यासाठी आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामधला एक भाग आला की आणखी करण्यासाठी काय, तर ठीक आहे काही गावातली माणसं आपल्या हातून येत आहेत, तर पण त्यात चलता चलता आमच्या लक्षात आलं की आपण ज्या गावातल्या निर्जीव भिंती आहेत त्या जर बोलक्या करण्याचा प्रयत्न केला तर चालेल. एक टॅगलाईन आली, रांजाळ्याच्या निर्जीव भिंती सजीव होऊनी बोलू लागल्या. रांजाळ्याच्या निर्जीव भिंती सजीव होऊनी बोलू लागल्या ही टॅगलाईन पकडली. गावातल्या लोकांच्या लोकसहभागातून आम्ही गावामध्ये जवळपास अतिशय चांगल्या वेगवेगळ्या विषयावरले 53 मोठे चार्ट काढले, जेणेकरून गावातल्या मुलांना त्याचा फायदा होईल आणि जेणेकरून गावामध्ये चांगले विचार पुन्हा पुन्हा वाचल्या जातील. हा बोलक्या भिंतीचा उपक्रम आमच्या इथं राबवला गेला. आदरणीय कांगणे सर जेव्हा आले होते तेव्हा आम्ही आमच्या ज्योतिबांच्या जयंती दिवशी आले होते, तेव्हा सर आमच्या गावामध्ये जे 3 वार्ड आहेत त्याला एक वेगळी नावं दिली होती. कास्ट वाईज नाव होती पहिली, साहजिकच आहे प्रत्येक गावामध्ये असतात. आमच्या गावामध्ये तशीच होती, अजूनही काही प्रमाणात ती वापरल्या जात असतील. परंतु आमची भावना होती की जेव्हा आपण गावाच्या ओळखीवर येतो तेव्हा आपलं जात, धर्म, पंथ, घरदार जे वेगवेगळे आपल्या कप्प्यामध्ये विभागलेले आहेत ते कप्पे आपल्या घरी राहिले पाहिजे.
आपण गावासाठी आल्यानंतर एक गाव म्हणून आपण आयडेंटिफाय आलो पाहिजे. म्हणून आम्ही त्या गल्ल्यांना नावं दिली सर. ती नावं अशी होती: बंधुता नगर, जिव्हाळा नगर आणि आपुलकी नगर. ही बंधुता, जिव्हाळा आणि आपुलकी नगर अशी सर्वांना जोडणारी नावं, कारण की महापुरुषांची नावं दिली तर त्यात बी लोकांनी कप्पे केलेत. म्हणून आम्ही हे ठरवलं की बंधुता, जिव्हाळा आणि आपुलकी नगर या नगरांना आम्ही नावं दिली आणि काही प्रमाणात आमच्या गावकरी बंधू त्याचा वापर करतात. त्यानंतर आम्ही सायन्स वॉल काढली, तिचा थोडाफार अजून वापर झालेला आहे. एक याच्यामध्ये थोडंफार ज्या जयंत्या आहेत आमच्या शिव फुले शाहू आंबेडकरांच्या, त्या जयंत्या मात्र आमच्या गावामध्ये अतिशय सर्वांच्या समग्रतेनं साजऱ्या केल्या जातात. ह्या छोटे छोटे उपक्रम राबवले, पण आणखी खूप काम करणं बाकी आहे सर. एकंदरीत तुम्ही जे निडर गावामध्ये काम केले त्या कामाची तुलना करता आमचं म्हणणं आहे की आमचं जास्तीत जास्त 2-3% काम झालं आहे. सुरुवात आहे, अतिशय सुरुवात आहे. तर आमची तुम्हाला नम्र विनंती आहे, आणि आमचे सर्व रांजाळेकर बंधू आहेत, आमचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व गावकरी आहेत, तर तुमच्या गावाला आम्ही येण्याचा प्रयत्न करू लवकर, आणि तुमच्या गावामध्ये जे काम झालेलं आहे ते आम्ही समजून घेऊ, आणि सर्व आम्ही रांजाळेकर बंधू मिळून आमचं गाव आणखी चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी सर्व एक जीवानं आणि एक दिलानं काम करू. दुसरा मुद्दा, आमच्या आसपासच्या परिसरातली देखील लोक आलेले आहेत. ती देखील ही जी विचाराची ज्योत आहे, गावाच्या मध्ये काम करायची ज्योत आहे, ती आमच्या सर्वांमध्ये देखील पेरलेली आहे. ती आणखी वाढवणं गरजेचं आहे सर. गावामध्ये व्यसनाधीनता प्रचंड वाढलेली आहे, प्रचंड व्यसनाधीनता वाढली आहे. त्यामुळे आपल्याला क्रीडांगण आणि व्यायामशाळेकडे तरुणांना नेण्याची गरज आहे. गावामध्ये गाव किती मोठं असलं, घर मोठं असलं तरी मुलांना अभ्यासाची सोय नसते. घरी टी व्ही असतो, मोबाईल असतो. त्यामुळं प्रत्येक गावामध्ये अभ्यासिकेची गरज आहे सर. आमच्या इथे आता छोटीशी अभ्यासिका आमच्या इथे निर्माण झालेली आहे, मुलींसाठी ती आम्ही करणार आहोत. तर अशी प्रत्येक गाव तिथे अभ्यासिका, हे सर्व माझ्या इथं उपस्थित सर्व माझ्या सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण आपल्या प्रत्येक गावामध्ये गाव तिथे अभ्यासिका ही उपक्रम देखील आपण राबवूया. आमच्या गावामध्ये आम्हाला शाळेत भरपूर काम करणं बाकी आहे सर. शाळेची नवीन इमारत असो, अभ्यासिका आणखी मुलांसाठी असो, चांगलं क्रीडांगण असो, स्वच्छ सुंदर गाव असो, कारण काम करणं खूप बाकी आहे. आणखी महिलांचा व तरुणांचा आणखी सक्रिय सहभाग असो, आणि एकंदरीत गावामध्ये सर्वांमध्ये एक प्रेमाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची भावना व्हावी, आणि जिथं राहतो तिथं आपलं व्हाईब चांगलं व्हावं, आपलं गाव हे आनंदाचा डोह व्हावं, आणि त्याच्यामध्ये संपूर्णतः आनंदाचे तरंग पसरावेत, ही आमची प्रामाणिक भावना आहे. आणि या संपूर्ण बाबीमध्ये जर दुसरी गोष्ट लक्षात आली मला, की सर गोंदियाला आम्ही काम करत होतो. गोंदिया जरी नक्षलग्रस्त भागात असला तरी त्या गावामध्ये खूप मोकळे ढाकळेपणा आहे, गावामध्ये अतिशय सहिष्णुता आहे. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, गोंदियाच्या प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा होते सर. इव्हन आपल्या विविध कार्य सेवा सहकारी संस्थेची आमसभा होते सर. त्या आमसभेमध्ये, ग्रामसभेमध्ये लोक प्रश्न विचारतात पॉझिटिव्हली, त्याच्यावर विचारविनिमय होतो, आणि तो जो मुखिया असेल तो त्याच्यावरून एक चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न करतो. तरी आमच्या परभणी, हिंगोली आणि एकंदरीत मराठवाड्यामध्ये गावागावामध्ये ग्रामसभा होणं, त्याच्यामध्ये लोकांनी सकारात्मक सूचना करणं, उपलब्ध भौतिक सुविधा, उपलब्ध आपल्याकडल्या असलेल्या गोष्टी याच्यावरून सामूहिकपणे योग्य तो निर्णय घेणं, ही प्रत्येक गावामधली अतिशय गरजेची बाब आहे असं मला वाटतं. दुसरा बाब सर, काय होतं, माणसं खूप चांगले आहेत सर. आम्ही पुरजळमध्ये 2012मध्ये काम केलं होतं. आम्ही सर्वे केला, 3 शिक्षक होतो आम्ही मित्र. आम्ही पाहिलं की आमच्या घराच्या शाळेच्या समोर अतिशय घाण होती. आम्ही पाहिलं की गावामध्ये आम्ही फिरलो, प्रत्येकजण म्हणायचा, अहो नाही हो, हे शेजारचे खराब आहेत, म्हणजे असे आहेत. तर एकंदरीत पाहिलं तर प्रत्येकजण स्वतः चांगला असतो, परंतु तो सामूहिक कामासाठी एकत्र येत नाहीत. ते का होतं, तर ह्या 2-3 गोष्टी आल्या, आणि दुसरं आलं की जे राजकीय बाबी आहेत, कारण की गाव सर, तुमचं वाक्य वाचलं मी निडरच्या बाबतीत, गाव आलं की शेवटी गाव हे राजकीय बाबीमधलं सर्वात शेवटचं युनिट असतं, आणि त्या शेवटच्या युनिटामध्ये मग ती कुठलीही निवडणूक आली तर त्या शेवटच्या युनिटावर प्रयोग होतो. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण नागरिक आहोत, आपण प्रत्येकजण या राजकीय व्यवस्थेचा भाग आहोत. त्यामुळे जरी आम्ही नोकरदार असतो, आम्हाला भविष्यात कधीही राजकारणात उतरायचं नसलं तरी एक व्यक्ती, नागरिक म्हणून आम्ही त्या प्रक्रियेमधले भाग आहोत. जे राजकीय व्यक्ती राजकारणमध्ये आहेत त्यांचं तर बिचाऱ्यांचं संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये असतं, ते त्या डेडिकेटली काम करतात. परंतु संपूर्ण मराठवाड्यामधली एक मला असं वाटतं की जेव्हा निवडणुका असेल, आपण म्हणतात सर, त्या काळामध्ये गावामधल्या लोकांनी जे असेल ते आपलं राजकीय अस्तित्व दाखवावं. परंतु निवडणुका संपल्या की दुसऱ्या सेकंदाला आपण सर्वांनी
एक गावाच्या विकासासाठी सामूहिकपणे प्रयत्न करण्यासाठी सकारात्मकपणे जो कोणी पुढे असेल त्याच्याकडे येणं, त्याच्या नेतृत्वाखाली, त्याच्या पुढाकाराखाली आणि सर्वांच्या विचाराखाली काम करण्याची अत्यंत गरजेचे आहे. या दोन बाबी जर आपण नक्कीच केल्या तर आपण आपली गावं एक स्वर्ग करू आणि सर्वांच्या सहकार्यानं आपण जे आपलं छोटंसं आयुष्य या भूतलावर आपल्याला मिळालं आहे ते आनंदानं करू आणि आपला शेवट अतिशय आनंदानं होईल एवढं माझं मनोगत व्यक्त करतो. मला इथं अतिशय कमी वयामध्ये इथं मला माझा सत्कार केला त्याबद्दल मी आयोजकाचे ऋण व्यक्त करतो. आईवडिलाचे संस्कार आणि गावाची माझी गावाचे आशीर्वाद या जोरावर जिथे जाईल तिथे चांगलं काम करण्याचा, संवेदनशीलपणे काम करण्याचा प्रयत्न करेल एवढा शब्द देतो आणि माझे मनोगत संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर मान्य श्वेताताई यादव मॅडम यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जिजाऊ ज्ञानतीर्थ परिवार, संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने विचारपीठावर उपस्थित असलेले शासकीय सेवेतले द्रोणाचार्य म्हणेन चंद्रकांत दळवी सर, परभणी भूषण असलेले कविवर्य इंद्रजित भालेराव सर, ज्यांचा स्नेह मला मागच्या 8 वर्षापासून सेवेमध्ये सतत लाभतोय आणि ज्यांच्या समविचारी असलेले आमचे हरीश बुटले सर, शिरपूर पॅटर्नचे जनक खानापूरकर सर, ज्यांना मी माझा लहान बंधू समजते असे नानासाहेब कदम आजचे सत्कारमूर्ती, आणि जिजाऊ ज्ञानतीर्थचे सर्वेसर्वा नितीन लोहट सर. मी सर्व परभणीकरांच्या कायम ऋणात राहू इच्छिते की त्यांनी आमचा हा सन्मान केला. मला वाटतं ही सुरुवात आहे आमच्या प्रवासाची आणि या कृतज्ञतेसाठी आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू. परभणीमध्ये जो काही कालावधी मिळाला शासकीय सेवेमध्ये त्यामध्ये एक छोटी छोटी निरीक्षणं अशी होती की सर्वच जण काम करतात. हे काम शासकीय सेवेमध्ये पगार घेत असताना करणं बंधनकारक आहे, पण त्यामध्ये करत असताना थोड्याशा संवेदनशीलता आणि स्वतःच्या मातीसाठी गावासाठी काहीतरी करायची तळमळ, या 2 गोष्टी फक्त आम्ही जपल्या आणि या भावनेतून काय करता येईल गावासाठी, गावातल्या लोकांसाठी याचा छोटासा प्रयत्न केला. जसं बुटले सरांनी सांगितलं की करोनामुळे आमच्या बऱ्याचशा ज्या काही चळवळी होत्या किंवा जे काही आम्ही प्रयत्न सुरू केले होते त्याला खूप मोठी खीळ बसली, त्या पुढे आम्ही नेऊ शकलो नाही. पण परभणीकरांच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या घेऊन सोबत परत एकदा आम्ही त्या जे आमचे संकल्प आहेत भविष्यातले हे पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करू. इथून ह्या मंचावरून तसा निश्चय करते आणि आपण सर्वांनी जो काही सन्मान दिला, जिव्हाळा दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद, आभारी आहे.